खाजगी शाळांची फी आहे ती प्रचंड महाग आहे। अनेक शाळा या विद्यार्थ्यांची संख्या तसे शिक्षक नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत। तेच रस्ते पुन्हा पुन्हा नीट केले जातात आणि ते पुन्हा पुन्हा खराब होतात। या टाईपच्या तुम्हाला योजना द्यायची असतील तर तुम्ही इतक्या वर्ष का झोपले होते का? तुम्ही सत्तेवर आलात ते देखील एकदम घटनाबाह्य पद्धतीने आलेला आहे। नमस्कार, मी डॉक्टर नितीन हांडे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, मानस मित्र असेल, यासारख्या सामाजिक संस्थांमध्ये मी काम करत असतो। त्याशिवाय मी लेखन देखील करत असतो। याशिवाय कुतूहल कारखाना या नावाने विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण वर्गामध्ये विज्ञानाची आवड कशी निर्माण होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो। आज मी तुमच्याशी बोलतोय ते विधानसभेच्या ज्या आता रणशिंग वाजले त्याच्या पार्श्वभूमीवरती मला माझं मत काही मांडायचं आहे। त्यामुळं आपण यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना कोणत्या मुद्द्यावर मतदान करावं, तर मला असं वाटतं की यामध्ये आपण काही मुद्दे आवर्जून आपण लक्षात घेतले पाहिजेत। पहिला काय मुद्दा आहे शिक्षणाचा। आज जर आपण पाहिलं तर ज्या खाजगी शाळांची फी आहे ती प्रचंड महाग आहे। त्यामुळं सामान्य माणसाला ती फी परवडत नाही आणि सरकारी शाळेमध्ये त्याच्याकडे जो निधी येतो सरकारी शाळेच्या शिक्षकांसाठी किंवा त्यांच्या पगारासाठी तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे। अनेक शाळा या विद्यार्थ्यांची संख्या तसे शिक्षक नसल्यामुळे बंद पडत चाललेल्या आहेत आणि अशा शाळांना खाजगीकडे कसं वळवता येईल याच्याकडे राज्यकर्त्यांचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे शिक्षणासारखं महत्त्वाचं खातं हे जर एवढं मागं चाललं असेल तर आपल्या देशाचा विकास होऊ शकणार नाही। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। यासोबत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर झाले गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की दरवर्षाला त्याच पुलांचे त्याच रस्त्यांची पुन्हा कामं निघतात, तेच रस्ते पुन्हा पुन्हा नीट केले जातात आणि ते पुन्हा पुन्हा खराब होतात। तर जेव्हा हे रस्ते तयार केले जातात किंवा त्याची जी ह्याची देखभालीची जबाबदारी दिलेली असते त्यावेळेस त्याची जबाबदारी कुणाकडे आहे की नाही। जेव्हा एखाद्या ठेकेदाराला काम दिलेलं असतं त्यावेळेस किमान इतके वर्ष हा रस्ता चांगला राहील याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात काय येत नाही। केवळ सत्तेच्या जवळ असलेल्या ठेकेदारांना ही कामं मिळतात आणि ते त्यांना पाहिजे तसं ते काम करतात, त्याचं कोणतंही ऑडिट होत नाही आणि त्यामुळे ही कामं पुन्हा पुन्हा करायला लागतात ज्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आहे। आज आपण पाहिलं की निवडणुका जवळ यायच्या टायमाला आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक अशा घोषणा झालेल्या आहेत राज्यकर्त्यांकडून की ज्या केवळ मतदाराला आमिष दाखवण्यासाठी झालेल्या आहेत। खरं तर इथं आचारसंहितेचा भंग आहे, कारण हे स्पष्टपणे हे आमिषच दिलेलं आहे। मात्र निवडणूक आयोग याच्याकडे किती लक्ष देईल मला माहीत नाही, पण ह्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला जर अशी आमच्या लाडकी बहीण योजना असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी किंवा ज्याला आपण स्टायपंड म्हणतो या टाईपच्या तुम्हाला योजना द्यायच्या असतील तर तुम्ही इतक्या वर्ष का झोपले होते का? मुळात 2.5 वर्षापासून तुम्ही सत्तेवर आलात ते देखील एकदम घटनाबाह्य पद्धतीने आलेला आहे। तुमच्या तुम्ही जे सत्तेवर आलात त्याचा निकाल तो कोर्टामध्ये लागलाच नाही म्हणून तुम्ही तुमची आमदारकी अपात्र ठरली नाही। म्हणजे हा खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की एखादी गोष्टीचा निकाल कोर्टामध्ये प्रलंबित असतो आणि त्याला 2.5 वर्षाचा कालावधी जातो, त्यांचं एक टेन्युअर पूर्ण होतं मात्र त्याचा निकाल लागत नाही। तर असे हे सरकार आता आपल्याला काय देतं आहे तर इतक्या वर्षी ते झोपले होते आणि आता आपल्याला काही लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही योजना असतील ते आपल्या तोंडापाशी दिल्या जातात। तर इथं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी ह्या गोष्टीमध्ये आपली लायकी काढलेली असते की मतदारांना तुमची दुसरी काही लायकी नाही, आम्ही तुमच्या तोंडावरती 1,500 रुपये फेकेल आणि तुम्ही त्याच्यामध्येच खुश व्हा आणि तुम्ही आम्हाला मतदान करा। तर ही लोक जी आपल्याला गृहीत पकडून चाललेली आहेत त्यांना आपल्याला धडा शिकवण्याची गरज झालेली आहे। आपल्याला आपलं ह्यावेळचं मतदान हे डोकं शाबूत ठेवून करायचं आहे। आपल्याला पाहायचं आहे की आपल्या आसपास नक्की काय विकास झाला आहे, आपल्या आसपास शाळेची काय अवस्था आहे, आपल्या आसपासची आरोग्य व्यवस्था कशी आहे, आपल्या आसपासच्या इन्फ्रास्ट्रक्चरची अवस्था कशी आहे, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यासोबत गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काही राजकारणामध्ये उलथापालथ झाली त्याचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण जे मतदान करतोय ती व्यक्ती त्याच पक्षात राहील का आणि तो पक्ष त्याच गटामध्ये राहील का याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला आपलं डोकं शाबूत ठेवायचं आहे। आपण शाबूत ठेवून मतदान करूया आणि ही लोकशाही बळकट करूया। धन्यवाद।